बाय चितळे बंधू. आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार. प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार. 7 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील शेतकरी तसंच वैदर्भीय जनतेला मोठ्या अपेक्षा. विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून सरकारचं उत्तर, विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा, तर जनतेचे प्रश्न सोडून विरोधकांकडे केवळ विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा, सरकारची टीका. सप्तशृंग गडावर जाणारी कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दरीत कोसळून 6 भाविकांचा जागीच मृत्यू. गोवा नाईट क्लबमधील अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल. घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधकांची मागणी. सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रण. चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका, वृक्षतोडीचं कारण समजावून घेणं महत्त्वाचं ठरणार. जुनी पेन्शन आणि टीईटी संदर्भातील मागण्यांसाठी शिक्षकांचं आज आझाद मैदानात आंदोलन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्दे आणि मागण्या यावर लक्ष वेधण्यात येणार. बिग बॉस शोच्या 19व्या पर्वाचं विजेतेपद गौरव खन्ना यानं पटकावलं. 50 लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी केली नावावर. फरहाना भट्ट ही उपविजेती, तर मराठमोळा प्रणित मोरे हा 3ऱ्या क्रमांकावर.